राज्यभरातल्या औषध विक्रेत्यांनी पुकारलेला संप तात्पुरता मागे घेण्यात आला। राज्य सरकारच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं, पण होमिओपॅथी डॉक्टरांचा संप मात्र अजूनही सुरू आहे। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांच्याशी विधान भवनामध्ये झालेल्या बैठकीनंतर औषध विक्रेत्यांनी आपला निर्णय घेतला। या संदर्भातली पुढची बैठक 25 जुलैला होईल आणि त्या दृष्टीने नियमावली आखली जाण्याची सुद्धा शक्यता आहे। स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरांमधील केमिस्टवर एफडीएनं छापे टाकले। यामध्ये अनेक केमिस्टवर कारवाई करण्यात आली आणि याचा निषेध व्यक्त करण्यासाठी केमिस्ट असोसिएशननं बंद करण्याचं ठरवलं। मात्र पुकारलेला संप त्यांनी तात्पुरता मागे घेतला, त्यामुळे औषध विक्री पूर्ववत सुरू आहे। त्यांचे प्रश्नाविषयी आम्ही राज्यमंत्री आणि आम्ही त्याच्याशी चर्चा केली। चर्चेतून जवळजवळ बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत आणि काही मुद्दे जे राहिले अधिवेशनाच्या नंतर राज्यमंत्री आम्ही बसून मीटिंग घेऊन ते सोडू आणि आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला त्यांनी मान दिला। उद्यापासून जे त्यांचं संप होतं काय 5 की 6 वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवायचं, पुढे बंद ठेवायचं, ते मागे घेत आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये